एक डोळ्याभोवती काळी वर्तुळे का दिसू शकतात? पर्याय आहे ए झोप कमी, बी जास्त पाणी, सी फळे खाणे आणि डी चालणे किंवा पळणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए झोप कमी घेणे. प्रश्न क्रमांक 2, जीभ पांढरी दिसणे कशाचे लक्षण असू शकते? पर्याय आहे ए पोटाचा त्रास, बी सर्दी, सी ताप आणि डी कंबरदुखी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए पोटाचा त्रास. प्रश्न क्रमांक 3, बीपी लो झाल्यावर कोणते फळ खाल्ले पाहिजे? पर्याय आहे ए पेरू, बी केळी, सी द्राक्षे आणि डी सफरचंद. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी केळी. प्रश्न क्रमांक 4, अचानक डोळे फडफडणे कशामुळे होते? पर्याय आहे ए ताण आणि झोप कमी, बी जास्त पाणी, सी थंडी आणि डी फळे खाणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए ताण आणि झोप कमी. प्रश्न क्रमांक 5, अचानक नाकातून रक्त का येऊ शकते? पर्याय आहे ए उष्णता, बी थंडी, सी जास्त झोप आणि डी पाणी जास्त पिणे. उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए उष्णता. प्रश्न क्रमांक 6, पोटाच्या वरच्या भागात अचानक जडपणा का जाणवू शकतो? पर्याय आहे ए अपचन, बी उंची वाढणे, सी थंडी आणि डी डोकेदुखी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए अपचन. पुढील प्रश्न, डोळे सतत जड वाटणे कशामुळे होऊ शकते? पर्याय आहे झोपेची कमतरता, बी जास्त पाणी पिणे, सी फळे खाणे आणि डी पळणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए झोपेची कमतरता. पुढचा प्रश्न, सतत शरीर थरथरणे कशाचे संकेत असू शकतात? पर्याय आहे थकवा, बी तणाव, सी अशक्तपणा आणि डी वरील सर्व. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व बरोबर. पुढील प्रश्न, घशात माशाचा काटा अडकल्यास काय करावे? पर्याय ए डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, बी जोरात गिळावे, सी काही खाऊ नये आणि डी धावावे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पुढील प्रश्न, बाजरीची भाकरी कोणत्या लोकांनी जपून खावी? पर्याय आहे ए पचनाचा त्रास असलेले, बी खेळाडू, सी लहान मुले, डी निरोगी लोक. उत्तर आहे पर्याय ए पचनाचा त्रास असलेले लोक. पुढचा प्रश्न, लाजाळूची पाने चघळल्याने कोणता त्रास कमी होण्यास मदत होते? पर्याय आहे पोटाचा त्रास, बी डोळेदुखी, सी ताप आणि डी कानदुखी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए पोटाचा त्रास असल्यास. प्रश्न, उन्हाळ्यात उसाचा रस पिल्याने शरीराला कोणता फायदा होतो? पर्याय आहे ऊर्जा मिळते, बी ताप वाढतो, सी डोळे दुखतात, सी झोप कमी होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए ऊर्जा मिळते. पुढील प्रश्न, कोणती भाजी वाढत्या वयात शरीराच्या विकासासाठी चांगली मानली जाते? पर्याय आहे पालक भाजी, बी चिप्स, सी केक, डी थंड पेय.
या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए पालक भाजी. पुढील प्रश्न, कोणते फळ खाल्ल्याने केसाच्या आरोग्यासाठी मदत होते? पर्याय आहे ए पेरू, बी चॉकलेट, सी थंड पेय आणि डी वेफर्स. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए पेरू. पुढील प्रश्न, कोरा चहा प्यायल्याने कोणता फायदा होऊ शकतो? पर्याय आहे ताजेपणा येतो, बी वजन लगेच कमी होतो, सी उंची वाढते आणि डी गरम होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए ताजेपणा येतो. पुढील प्रश्न, त्वचा अचानक खूप तेलकट का होऊ शकते? पर्याय आहे हार्मोन्स बदल, बी थंडी, सी जास्त पाणी आणि डी चालणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए हार्मोन्स बदल. पुढील प्रश्न, जेवल्यानंतर लगेच झोप येणे कशाचे संकेत असू शकतात? पर्याय आहे जड जेवण, बी थंडी, सी कमी पाणी आणि डी व्यायाम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी व्यायाम. प्रश्न, त्वचा ताणल्यासारखी वाटणे कशामुळे होऊ शकते? पर्याय आहे ए पाण्याची कमतरता, बी जास्त झोप, सी साखर कमी, डी फळे खाणे. उत्तर आहे पर्याय ए पाण्याची कमतरता. पुढील प्रश्न, मान फिरवताना वेदना होणे कशामुळे होऊ शकते? पर्याय आहे स्नायू ताणणे, बी जास्त पाणी पिणे, सी फळे खाणे आणि डी उंची वाढणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए स्नायू ताणणे. शेवटचा प्रश्न, फक्त ही चीज खा, घालता घालता थकून जा तरी पण थकणार नाही. तर मित्रांनो, संपूर्ण रात्र मजाही मजा. फक्त ही चीज खाल्ल्यासाठी 4 बदाम, 2 लवंग व थोडी दालचिनी यांची पावडर करून गोळी बनवून सकाळ संध्याकाळ सेवन करा. पत्नी म्हणेल, पहिले का नाही खाल्ला?